सक्षम ॲपवरून आपल्या नावे ऑनलाईन अर्ज ओटीपी काढण्याचा देखील प्रयत्न। निवडणूक आयोगाचे लोक घरी आले होते, उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप। दुबार तिबार मतदार आले तर तिथेच फोडून काढा, राज ठाकरेंची गर्जना। निवडणूक घेण्याची घाई कशासाठी, निवडणूक आयोगाला सवाल। आजची एकजूट बघून संयुक्त महाराष्ट्राची आठवण झाली। मोर्चामध्ये शरद पवारांचं वक्तव्य, सत्तेचा गैरवापर सुरू असल्याचाही पवारांचा आरोप। मतदार याद्यांमधल्या गोंधळावरती मंत्र्यांचंही बोट, सदोष मतदार याद्यांवरती निवडणुका घेण्यास आमचाही आक्षेप। हसन मुश्रीफ यांचा विरोधकांच्या सुरात सूर, तर दुबार नावं मतदार यादीमध्ये नको, शिरसाट आणि बावनकुळेंचंही वक्तव्य। विरोधकांचा मोर्चा महाराष्ट्राची दिशाभूल करणारा, रवींद्र चव्हाण यांचा घणाघात। महाविकास आघाडीच्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपचं मूक आंदोलन। सत्याच्या मोर्चासाठी राज ठाकरेंचा दादर ते चर्चगेट लोकलनं प्रवास, गर्दी असल्यामुळे सोडाव्या लागल्या 4 लोकल। ऑलिम्पिक असोसिएशन निवडणुकीमध्ये अजित पवार अध्यक्षपदी कायम राहणार, वरिष्ठ उपाध्यक्षपद मुरलीधर मोहोळ यांच्या पदरात पडणार। निवडणूक टाळण्यासाठी आज मुंबईमध्ये फडणवीसांच्या उपस्थितीत घडामोडी, सूत्रांची माहिती। पुण्यामध्ये आंदेकर कोमकर टोळी युद्धामधून रिक्षाचालक गणेश काळेची हत्या, मृत रिक्षाचालक आंदेकर टोळीमधील सदस्याचा भाऊ। हत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट, सर्व आरोपी फरार।